जर P इज इक्वल टू 2Q आणि Q इज ग्रेटर दॅन R, तर खालीलपैकी कोणते विधान निश्चितपणे चुकीचे आहे? निश्चित म्हणजे 100% चुकीचंच पाहिजे. आता इथं काय म्हणलंय, P इज इक्वल टू 2Q आहे. P इज इक्वल टू 2Q म्हणजे P आणि Q काय झालं, P मोठाच झाला Q पेक्षा. Q ची डबल केली तर ती बरोबर होणार Pच्या. नुसता P मोठाच आहे Q पेक्षा आणि Q इज ग्रेटर दॅन R, Q हा R पेक्षा मोठा आहे. म्हणजे हे असं P इज ग्रेटर दॅन Q, Q इज ग्रेटर दॅन R आणि याची डबल केली Q ची तर ती P बरोबर आहे. म्हणजे 2Q इज इक्वल टू P आहे. आता पहिलं विधान काय म्हणलंय, आपल्याला निश्चित चुकीचं सांगायचे. R इज ग्रेटर दॅन P, R इज ग्रेटर दॅन P कधीच होणार नाही. R हा सगळ्यात छोटा आहे. R इज ग्रेटर दॅन P वजा Q आहे का? R इज ग्रेटर दॅन P वजा Q, ह्या दोघांच्या फरकापेक्षा R मोठा आहे. आता ह्या दोघांचा फरक किती असणार आहे? 2Q म्हणजे P आहे, म्हणजे 2Q मधून 1Q गेला तर Q राहणार. P वजा Q किती राहणार? P वजा Q, Q राहणार फक्त. आणि Q हा ऑलवेज ग्रेटर दॅन R आहे. इथं काय म्हणले, R इज ग्रेटर दॅन P वजा Q. येते लक्षात, हे P वजा Q आहे, R मोठा यांच्यापेक्षा म्हणतात. P किती? P म्हणजेच 2Q आहे, 2Q या P म्हणजे 2Q वजा वजा हा Q घेतला, 2Q वजा Q गेला, खाली राहिला 1Q. याचाच अर्थ काय झाला, R इज ग्रेटर दॅन Q. P वजा Q म्हणजेच Q आला, कारण P म्हणजे 2Q घेतलेत आपण. R इज ग्रेटर दॅन Q, R इज ग्रेटर दॅन Q नाही कधी, Q हा मोठा आहे R पेक्षा. त्याच्यामुळे हे पहिलं विधान तसं केलं तरी चुकीचं आहे, पुढचे नाही चेक केले तरी चालतील. 10व्याचं पर्याय नंबर 1 पहिलं विधान चुकीचं आहे. तरी चेक केले समजा आपण पुढचे. 2Q इज इक्वल टू P मायनस R. आता 2Q म्हणजेच काय झाले, P झाले. P इज इक्वल टू P वजा R. P इज इक्वल टू, आता बघा तिथं 2Q म्हणजे किती आले, P आले बरोबर. P इज इक्वल टू P वजा R लिहिलंय. आता R इथं आपण शेवटची संख्या 0 पण मांडू शकतो, नाही सगळ्यात लहान आहे. म्हणजे R म्हणजे 0 मांडला तर P इज इक्वल टू P हे बरोबर होणार. आपल्याला निश्चित चुकीचं सांगितलंय, चुकीचं होऊ शकत नाही याच्यात. R जर त्यांनी म्हणलं असतं आणि इथं कंसात लिहिलं असतं R हा 0 नाही, 0पेक्षा मोठाचे, तर मग हे पण चुकीचं झालं असतं. R इथं 0 घेतला तर इथं फक्त P उरला आणि 2Q म्हणजे P आहे, म्हणजे P बरोबर P हे बरोबर येऊ शकतंय जर R 0 असला तर. तिसरं विधान काय म्हणते, P गुणिले R हा P गुणिले R इज इक्वल टू 2Q. आता P हा 2Q बरोबर आहे आणि R जर इथं 2 मानला तर ह्यांच्या बराच पुढे जातो P किंवा R जर 1 मानला इथं. आता R हा सगळ्यात छोटा, इथं 0 मानून बघितलं हे विधान बरोबर येऊ शकतं. आता R इथं समजा 1 मानला, R 1 झाला तर काय राहिलं, P गुणिले R P झालं, कारण R 1 आहे इज इक्वल टू 2Q. हे पण बसते आपलं, P इज इक्वल टू 2Q त्यांनीच दिलेलं आहे, म्हणजे हे पण बरोबर येऊ शकतं जर R 1 मानला तर. R इथं 0 मांडून बघितलं होतं, हे विधान बरोबर होतं. R 1 मांडून बघितलं तर हे पण विधान बरोबर येते. हे कसं मांडायचं, कारण आपल्याला त्याला नलिफाय करायला द्यायचं. हे P गुणिले R आहे ना, हा उलट करायला द्यायचं. P हा काही करून आपल्याला निश्चित चुकीचं विचारलं तर निश्चित बरोबर कसं येईल ह्या दृष्टीने R ची किंमत मांडायची. आता निश्चित बरोबर येण्यासाठी 2Q इज इक्वल टू P वजा R येईल. R ची किंमत 0 मांडली तर निश्चित बरोबर येईल. जे विचारलं त्याच्या उलट जायचं, निश्चित चुकीचं विचारलं ना मग निश्चित बरोबर येते का, R 0 मांडला तर हे निश्चित बरोबर येते. तसंच R 1 मांडला तर हे निश्चित बरोबर येते आणि R 0 मांडू शकतो, 1 पण मांडू शकतो. आपल्याला काय त्याच्यानंतर फक्त Q मोठा दाखवायचा, P त्याच्यापेक्षा जास्त मोठा दाखवायचा, म्हणजे हे पण विधान निश्चित बरोबर येऊ शकतं. आणि तर काय म्हणले, P गुणिले Q इज ग्रेटर दॅन R. P गुणिले Q इज ग्रेटर दॅन R यांचा गुणाकार कधी पण R पेक्षा मोठाच असणार आहे. गुणाकार करायची पण गरज नव्हती तर हे तर सरळ याच्यात काही चुकीचं असण्याची गरज नाही, कारण R पेक्षा P आणि Q दोन्ही मोठे आहे आणि दोन्हीचा गुणाकार तर अजून मोठा होणार. त्याच्यामुळे हे विधान पण बरोबर आहे. फक्त पहिलंच विधान निश्चित चूक झालं. निश्चित शब्द नसला ना चुकीचे आहे तर वेगळं उत्तर आलं असतं. आता निश्चित चुकीचं आहे काढायचं म्हणल्यावर निश्चित बरोबर येऊ शकतं हे सिद्ध करायचे. हे बरोबर येऊ शकतं, R 0 घेतलं तर हे बरोबर येऊ शकतं, R 1 घेतलं तर हे बरोबर येऊ शकतं. पण ह्या कंडिशनमध्ये R काही घ्या तुम्ही आणि P काही घ्या तर हे
निश्चित चुकीचं येणार, कारण पी वजा क्यू किती आहे इथे लिहिलंय पी वजा क्यू. पुढचं ए सेट